पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल द्वारा ड्रग्स की तस्करी के मामले में हाल ही में वाठोड़ा पुलिस के कांस्टेबल को बर्खास्त किए जाने के बाद अब ड्रग्स की बिक्री का सनसनीखेज मामला सामने आया है। शहर में पिछले कुछ समय से एमडी तस्करियों के खिलाफ कार्रवाई बढ़ गई है। ऐसी स्थिति में भाजपा के पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े ने भी गंभीर आरोप लगाया कि वाठोड़ा पुलिस को इसकी जानकारी होते हुए भी वे ड्रग्स विक्रेताओं को पनाह दे रही है। वाठोड़ा में सिम्बोसिस महाविद्यालय है जो कि इंटरनेशनल यूनिवर्सिटी है। पिछले 3 वर्षों से यहां धड़ल्ले से एमडी, गांजा व ड्रग्स की बिक्री शुरू है। जब छात्र कॉलेज से बाहर आते हैं तो उन्हें जाल में बिछाकर ड्रग्स बेचा जाता है। फिर भी ये बात समझ के परे है कि ये मामला इतना गंभीर होते हुए भी वाठोड़ा पुलिस इन लोगों पर क्यों आखिर कोई कार्रवाई नहीं कर रही है। वाठोडा इथे देशातला महत्वपूर्ण सिम्बॉसिस कॉलेज आपल्या नागपूर शहराच्या वाठोड्यामध्ये 4 वर्ष अगोदर सुरू झालाय। इंटरनॅशनल लेवलचं आपलं ते सिम्बॉसिस आहे, परंतु काही काळापासून या 2-3 वर्षापासून सिम्बॉसिसच्या समोर काही गांजा, काही हफीम अशा प्रकारचे पदार्थ विकण्याचा धंदा, हा गोरख धंदा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला। मी आता जे पीआई आहे यांच्या अगोदर जे पीआई होते, जे पोलीस तिचे प्रमुख होते, मी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही याची चौकशी करा, कारण मुलांचे भविष्य खराब होऊ नये। मुलं अगर गेटच्या बाहेर निघाल्यात हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे। अनेक मुस्लिम कोणीतरी आहे, त्याच्यावरची WBM ची गाडी आहे, तो त्या माध्यमातून तिथं सप्लाय करते, हे सुद्धा मी पोलिसाला सांगितलं होतं। परंतु दुर्भाग्यवर्ष असं आहे का वाठोडा पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही। आज तुम्ही वर्तमान पेपरले वाचलं असेल, पोलीसचा एक हवालदार तो उडीसामध्ये गेला, उडीसामध्ये गाडी घेऊन गेला आणि तिथून 2200 किलो गांजा तो उडीसावरून नागपूरला आणत होता। आणि नागपूरला आणलं म्हटल्याने वाठोडा पोलीस तो सिपाही असल्यामुळे वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये तो माल आणत होता आणि तो मधामध्ये उडीसा पोलिसांनी त्याची गाडी जेव्हा चेक केली आणि गाडी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये 2200 किलो हा तिथं गांजा त्यांनी पकडला आणि त्यांची जानकारी त्याच्या जेव्हा PCR त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं का मी वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये, नागपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये मी एक हवालदारच्या रूपाने काम करत आहो आणि म्हणून पोलीस कमिशनर साहेबांनी त्याला तडकाफडकी सस्पेंड नाही तर त्याला डिसमिस केलं। मी पोलीस कमिशनर साहेबांचं स्वागत करतो का असा कोणताही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य केलं असेल त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे। आणि पोलीस आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला। अगर पोलिसांनी जे मी सांगितलं ते अगर पहिलेपासून अगर दखल घेतली असती आणि त्या ठिकाणी जे समोर जे अतिक्रमण करून जे बसले काही लोक दुकान टाकून, कारण तिथं क्रीडा संकुल होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून जे बसले आहे आणि ते त्या ठिकाणी हा धंदा करत आहे आणि म्हणून मुलांचे भविष्य खराब होऊ नये, इतकी मोठी सिम्बॉसिस त्या या माध्यमातून चोट्याच्या माध्यमातून बदनाम होऊ नये आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मी निश्चित स्वरूपात उद्या पोलीस आयुक्ताला सुद्धा भेटणार आहे आणि या संदर्भात जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे। अपोलन, अ वेंचर ऑफ GST। अब आपकी जिंदगी में होगा खुशियों का आगमन, क्योंकि आपको आपके शरीर से होने वाले दर्द से मिलेगा आराम। फिर चाहे आप बिजनेस वुमन हो या फिर हाउसवाइफ, रोजमर्रा की जिंदगी से होने वाली तकलीफों से मिलेगा छुटकारा। ऑल टाइप्स ऑफ फुल बॉडी मसाज चेयर और रियल 4D बॉडी मसाज सिस्टम, LCD touch screen remote controller for easy control of the ceiling, auto foot extension for taller individual and longer leg. If you want to know more about our products, please contact us 7030044447. Our address 34 Venkatesh Complex, Nandanvan, Nagpur.